एका शांत रात्रीची गोष्ट आहे. सगळं घर झोपलं होतं. भिंती शांत होत्या. पण तिच्या मनात मात्र हजारो वादळं सुरू होती. ती खिडकीजवळ बसली होती. डोळ्यात पाणी, ओठांवर जबरदस्तीचं हसू. कारण दिवसभर ती सगळ्यांसाठी मजबूत बनून जगली होती. पण रात्री ती स्वतःसमोर तुटत होती. कधी कोणाला सांगितलंच नाही तिने की किती वेळा ती आतून संपली होती. किती वेळा तिला वाटलं होतं, बस आता नाही होत. पण तरीही दर सकाळी ती पुन्हा उठली. कारण तिच्या जबाबदाऱ्या तिच्या दुःखापेक्षा मोठ्या होत्या. आई म्हणून, मुलगी म्हणून, पत्नी म्हणून ती प्रत्येक नातं मनापासून जपत राहिली. पण त्या सगळ्यात ती स्वतःलाच विसरत गेली. एक दिवस ती आरशासमोर उभी राहिली आणि अचानक स्वतःलाच विचारलं, मी शेवटच्या मनापासून कधी हसले होते? त्या प्रश्नाने तिचं मन हादरलं. कारण जगासाठी जगताना ती स्वतःसाठी जगायचंच विसरली होती. लोकांना तिचं हसू दिसलं, पण तिच्या डोळ्यांमागची वेदना कुणालाच दिसली नाही. लोक म्हणाले, तुझं आयुष्य तर खूप छान आहे. पण कुणाला काय माहिती की रात्री उशी ओली होईपर्यंत ती रडायची. कधी अपमान सहन केला, कधी दुर्लक्ष, कधी स्वतःच्या स्वप्नांचा गळा घोटला, फक्त दुसऱ्यांच्या आनंदासाठी. पण एक गोष्ट होती जी तिला प्रत्येक वेळी पुन्हा उभी करत होती. ती म्हणजे तिचा देवावरचा विश्वास. जेव्हा सगळे सोडून गेले, तेव्हा ती शांतपणे देवासमोर बसली आणि म्हणाली, देवा, माझ्याकडे आता शब्द नाहीत. फक्त तू आहेस. आणि त्या शांततेत तिला उत्तर मिळालं, तू तुटत नाहीयेस, तू घडतेयस. त्या दिवसापासून तिने स्वतःकडे नव्याने बघायला सुरुवात केली. तिने ठरवलं, आता स्वतःच्या डोळ्यातलं पाणी कमजोरी नाही मानायचं. कारण अश्रू तेच गाळतात ज्यांचं मन खरं असतं. ती हळूहळू बदलत गेली. ज्यांना तिची किंमत नव्हती, त्यांच्या मागे धावणं तिने बंद केलं. जिथे तिच्या भावना समजल्या जात नव्हत्या, तिथे स्वतःला सिद्ध करणं तिने सोडलं. कारण तिला समजलं होतं की स्वतःची किंमत दुसऱ्यांच्या शब्दांनी ठरत नाही. ती पुन्हा स्वप्न पाहू लागली, पुन्हा स्वतःवर प्रेम करू लागली, पुन्हा मनापासून हसू लागली. आणि एक दिवस ज्यांनी तिला कमजोर समजलं होतं, त्यांनाच तिच्या डोळ्यात आत्मविश्वास दिसू लागला. कारण संघर्षाने तिला तोडलं नव्हतं, संघर्षाने तिला शक्ती दिली होती. आज ती प्रत्येक स्त्रीला सांगते, जर तू सध्या तुटलेली वाटत असशील, जर तुला वाटत असेल की कुणीच तुला समजत नाही, तर एक गोष्ट लक्षात ठेव. रात्र कितीही काळी असली तरी सूर्योदय थांबत नाही. देव तुझी परीक्षा घेतोय. कारण त्याला माहिती आहे, तुझ्यात खूप मोठी ताकद आहे. तू फक्त घर सांभाळणारी स्त्री नाहीस. तू संपूर्ण घराला आधार देणारी शक्ती आहेस. तुझ्या शांततेत समुद्र आहे. तुझ्या सहनशक्तीत पर्वत आहे. आणि तुझ्या प्रेमात देवाचं रूप आहे. म्हणून आज स्वतःला वचन दे, मी आता स्वतःला कमी समजणार नाही. मी स्वतःवर प्रेम करेन. मी पुन्हा उभी राहीन आणि माझ्या आयुष्याची नवीन सुरुवात करेन. कारण जगातली सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे संघर्षानंतर पुन्हा हसणारी स्त्री.